इयर पिना, एक्सटर्नल इयर, कानाचे 3 भाग पडतात. मेंदूपर्यंत काना म्हणजे आत गेलं तर एवढं जवळपास बोट आत जायला पाहिजे तेवढं कान आहे आपलं. कळाले? तर सगळ्यात भारी काय बाहेरचं काय होतं, हे जे आहे ह्याला म्हणायचं एक्सटर्नल इयर. एक्सटर्नल इयर म्हणजे बाहेरचं. ह्याला काय असते, असं स्ट्रक्चर असतं, ह्याला म्हणायचं एक्सटर्नल इयर. ह्या एक्सटर्नल इयर त्यानंतर मध्ये असतंय मिडल इयर. कळालं? आणि त्यानंतर आत असतंय इनर इयर. ओके. कानाचे 3 भाग कुठले कुठले? एक्सटर्नल इयर. मग सर हे एवढं लय मोठं आहे की? मोठं नाही, मी मोठं दाखवा लागलो आहे, याला झूम केलं आहे आपण. ओके, कळायसाठी तुम्हाला. हे मिडल इयर आणि हे एक्सटर्नल इयर. एवढं तर कळालं? काय काय पार्ट असतात कानाचे? जरा मोठं काढत कान, हे बाकी सगळं मोठं झाल्याने हे जेवढं बारकं झालं आहे. त्याला म्हणलं काय? एक्सटर्नल इयर. त्यातला हा कानाचा जो भाग हालतोय भाग ह्याला म्हणायचं इयर पिना. काय म्हणलं? त्यानंतर काना ऑडिटरी कॅनल म्हणलं. हे काय? कॅनल म्हणजे रस्ता. हा कसा आहे? आवाजाचा आहे म्हणून नाव पडलंय ऑडिटरी समजलं. आणि ह्या इथला एवढाच भाग हा मेम्ब्रेन असा आहे, ह्याला म्हणलं टिम्पॅनिक मेम्ब्रेन. आता समजलं. आणि तुम्ही कान इथंपर्यंतच म्हणताय. आपण म्हणतोय कान फुटलाय. कान फुटलाय म्हणजे काय झालं? हा टिम्पॅनिक मेम्ब्रेनला होल पडले. समजलं मी काय सांगायला लागलो ते? तुम्हाला माहीत असलेला कान इथंपर्यंतच आहे, ह्याच्या आत एवढं स्ट्रक्चर आहे. कळलं? एक्सटर्नल म्हणजे बाहेरचा होता. म्हणा पिना, ऑडिटरी कॅनल, टिम्पॅनिक मेम्ब्रेन. 5 वेळा म्हणा. हे एक्सटर्नल. आता मिडलमध्ये काय असतात? मिडलमध्ये 3 हातोडे असतात. काय असतात? किंवा 2 हातोडे म्हणत आपण. आता हे टिम्पॅनिक मेम्ब्रेन कसं असतं? इथनं हे असा एक हातोडा असतो. ह्या समजलं? ह्याला म्हणायचं मॅलस. MALLEUS असं स्पेलिंग असेल बघा जरा एकदा. हां, मॅलस. कळालं? ह्या मॅलसचे खाली असं आहे बघा, डायग्राम बघा, मी फार सोपी करून दाखवतो तुम्हाला. ह्याला म्हणायचं इनकस. कुठलं? आणि ह्या इथं घोड्याच्या ह्याच्यासारखा एक हे असतो असा, ह्याला हे केलं आहे, ह्याला म्हणलं स्टॅपस. स्टॅपेज. स्पेलिंग सांगा. STAPE. कळलं? हे 3 म्हणजे काय होते? आता बघा, आता मी तुम्हाला बोलायला लागलोय, हे बोलण्याचे वेव पहिल्यांदा कान असं वाकडा का नसतो? असं पण असतं, मागं असतं की. का नाही आहे? वेव मागं जातील ना सगळ्या. आपल्याला वेव घ्यायचे आहेत. तुम्ही काय मला बोलायला इथंपर्यंत मी असं धरणार आहे. काल मी काय म्हणालो? तुमच्या वेव जिथं सगळ्या कलेक्ट केल्या. कोण? पिनानं. आणि म्हणून पिना असा असतोय. पिना असा नसतो पाकत तिकडं मागा असा वाकडा. समजलं? थोडासा असा आहे आपला, जेणेकरून कानाची तुम्ही जी माझी बोलायला लागलोय हे तुमच्या इथंपर्यंत कलेक्ट केलं. कलेक्ट करून त्या वेव्ज काय केल्या? ह्या ऑडिटरी कॅनलमध्ये गेल्या अशा. ओके. ऑडिटरी कॅनलमध्ये जाऊन ह्या टिम्पॅनिक मेम्ब्रेनला इथं वेव लागली, हे हलणार. कोण? टिम्पॅनिक मेम्ब्रेन हल्ला. टिम्पॅनिक मेम्ब्रेन काय केला बघा? हल्ला असा इकडं आला म्हणजे काय होणार? हे टंग दिशेवर आपटणार. जे मॅलस आहे काय होणार? इकडं ओढणार ना. इकडं मॅलस ओढलं म्हणजे इकडं हालचाल होणार ह्याची. हिची एकदा हालचाल झाली मॅलसची, इनकस हलणार. मग इनकस हल्ला मग कोण हलणार? स्टॅपस हलणार. काय काय म्हणालो मी? कळालंय? म्हणा. मॅलस, इनकस, स्टॅपेस.
समजलं काय सांगितलं? मग आता काय झालं, जे आपण मी बोलावलं तुम्हाला इथं जाऊन आदळलं कुठंपर्यंत, स्टॅपेजवर. स्टॅपेजचं डायरेक्ट कनेक्शन याच्यावर असते, ही इथं असते, जोडलेलं असते. मी जरा लांब काढले, कळायसाठी लांब काढलं ॲक्च्युली, कळालं, पुस्तकात कळणार नाही म्हणून. आणि हा जो गोल 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 पार्ट आहे ह्याला नाव काय दिलं बघा, स्पेलिंग सांगा जरा मला एकदा. हां नाही, स्पेलिंग कधी चुकल्यासारखं वाटते, आय राहिले कुठेतरी, बरोबर आहे. CHO CO कॉक्लिया. कळलं, ह्या पार्टला आपण काय म्हणतोय, कॉक्लिया. कळलं, हे कॉक्लिया कसं असतं माहिती आहे का, ॲक्च्युली ह्याला सेंटर आहे असं मध्ये, आतमध्ये असं एक सेंटर आहे आणि या सेंटरवर असं गोल 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 गुंडाळलेलं आहे. कळलं मी काय म्हणलोय, हा सेंटर कसं आहे, असं त्रिकोण असतोय आतमध्ये बघायला गेलं तर. कळलं, आणि त्याच्यावर असं हे गोल 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 गुंडाळे, ह्याला म्हणलं आपण कॉक्लिया. ह्या कॉक्लियामध्ये फार डीप आहे. आपल्याला जो आवाज ऐकू येतोय ऑर्गन ऑफ कॉर्टी नावाचं, ह्याच्या आत आहे ते. काय म्हणलो मी, कॉक्लियाच्या आत आहे. म्हणजे कॉक्लिया फार महत्वाचा आहे, समजलं. आणि त्यानंतर ह्याला काय नाव दिले बघा, व्हेस्टिब्युल काय दिले काय, हां ठीक आहे, सेमी सर्क्युलर डक्ट. हे जरा डीपमध्ये नंतर शिकवतो. आता तात्पुरतं ॲटलिस्ट तुम्हाला इयरला तर एवढं तरी लिहिता यावं. नीटसाठी मी परत डीपमध्ये शिकवणार आहे. डीपमध्ये काय राहिले, डीपमध्ये हे लई डीपच असते. ओनली फोकस ऑन कॉक्लिया. कॉक्लिया फार महत्त्वाचं आहे, कारण ऑर्गन ऑफ कॉर्टी कुठं आहे, मग काय काय जरा डीप आहे. आता आपलं रिव्हिजनमध्ये काय करायचं आपण, तुम्हाला मॅडमने शिकवलं म्हणून रिव्हिजन चालले. आता नीट शिकवतो, मला डीप का शिकवतो, कारण ते पेपरला विचारतात. आता एवढंच लक्षात ठेवा, हे सेमी डक्ट आहे ते, समजलं. त्यामुळे ही 5 किती नावं तुम्हाला, 3 आणि 3 6 आणि 2 8 नावं तरी यायलाच पाहिजेत. आणि ह्याच्यामध्ये ऑर्गन ऑफ कॉर्टिक असते, हे एवढं लक्षात ठेवा. कळलं. कानाचं काम फक्त आणि फक्त ऐकणे नाही. मी असा जो उभारलोय, बॅलन्स करायचं सगळं, असं हे काम कोणाचं आहे, कानाचं आहे. कळलं मी काय म्हणायला लागलो ते. कानं जसे आपले स्ट्रॉंग होत गेले तसं आपला बॅलन्स होत गेला. एखाद्या माणसाचं जातं तर पडा लागलाय, डॉक्टर पहिले त्याचे कानं चेक करतात. कळलं, त्याचं कॉक्लिया आणि व्हेस्टिब्युलमध्ये लॅम्ब्रिन नावाचा एक पार्ट असतोय, तो ते कंट्रोल करत असतो. काय करणार, तुम्हाला पुस्तकात पण दिला असेल बघा, फंक्शन ऑफ इयर. देर आर 2 टाइप्स ऑफ फंक्शन ऑफ इयर, हिअरिंग अँड बॅलन्सिंग. असं कुठं आहे का वाक्य, आहे कुठं आहे बाळा, पेज नंबर सांग पोरांना, त्यांना कळणार नाही. हां हां, पहिलेच नाही ना, ह्युमन इयर इज कॉल्ड ॲज स्टॅटो ऑकॉस्टिक ऑर्गन अँड हॅज 2 फंक्शन, हिअरिंग अँड बॉडी इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजेच बॅलन्स करणं. काय अवघड आहे, कान सोपं आहे ना, फार एकदम सोपं आहे. ठीक आहे, इथं आपला इयर हा टॉपिक संपतो. इयर व्हिडिओ थांबवा.